केमिकल कायनेटिक पार्ट 2 आपण आज बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. ओके, तर क्लासिफिकेशन ऑफ केमिकल रिॲक्शन्स काय आहेत ते बघूया. आपण केमिकल कायनेटिक हा चॅप्टर बघतोय सेमिस्टर 5 TYBSC. ओके, येस, पहिला पार्ट व्हिडिओचा अपलोड केलेला आहे. हा दुसरा पार्ट आहे. यामध्ये आपल्याला काय बघायचं, क्लासिफिकेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन्स. ओके, तर केमिकल रिॲक्शन्स आर क्लासिफाईड ॲज अ स्लो, मॉडरेट, फास्ट अँड अल्ट्रा फास्ट डिपेंडिंग ऑन देअर रेट्स अँड द टाइम टेकन फॉर द रिॲक्शन टू टेक्स प्लेस. ओके, याचं सिम्पली सांगितलं आहे. क्लासिफिकेशन आपण कशामध्ये करू शकतो याला, तर स्लो, मॉडरेट, फास्ट आणि अल्ट्रा फास्ट यामध्ये आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. देअर आर सम रिॲक्शन विच आर so slow that no persistence change is noticed in a month. Example, the reaction between hydrogen and oxygen to give a water. ओके, म्हणजे एक रिॲक्शन त्यांनी सांगितलंय की ही रिॲक्शन महिनाभर जरी चालू राहिली तरी आपल्याला लक्षात येणार नाही की ही रिॲक्शन चालू आहे की स्टॉप आहे. ओके, तर इन द ॲब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट, जर कॅटलिस्ट नसताना, कॅटलिस्ट नसेल तर ही रिॲक्शन जी आहे ती एक महिना पण घेऊ शकते. ओके, पुढचं काय सांगितलं बघा. ऑन द अदर हँड, ionic reaction such as neutralization of acid by bases and the explosion reaction occur almost instantaneously. ओके, म्हणजे बघा न्यूट्रलायझेशन रिॲक्शन जे आपण लॅबमध्ये परफॉर्म करतो, टायट्रेशन, ते टायट्रेशन आणि एक्सप्लोजन रिॲक्शन जे पण स्फोट जिथं घडून जाते त्या रिॲक्शन त्या एकदम स्पॉन्टेनियसली घडून येतात. ओके, इन्स्टंटेनियसली त्या घडून येतात. द मेजरमेंट्स ऑफ द रेट ऑफ स्लो रिॲक्शन इज डिफिकल्ट. स्पेशल टेक्निक्स हॅव बीन डेव्हलप टू मेजर दी रेट्स ऑफ फास्ट रिॲक्शन. ओके, तर फास्ट रिॲक्शन जे असतील त्याचा जर आपल्याला रेट मेजर करावा लागेल तर काही स्पेसिफिक अशा टेक्निक आपण काय केल्या आहेत, डेव्हलप केलेल्या आहेत. ओके, तर आता एक एक टेक्निक आपण बघूया. येस, पुढे काय सांगितलं बघा. इन बिटवीन द स्लो अँड फास्ट रिॲक्शन देर आर सेव्हरल रिॲक्शन विथ मॉडरेट रेट्स विच कॅन बी कन्व्हिनियंटली मेजर युझिंग द कन्व्हेन्शनल मेथड. ओके, म्हणजे बघा काही काय असतात, काही रिॲक्शन अतिशय स्लो असतात, काही रिॲक्शन अतिशय फास्ट असतात आणि काही रिॲक्शन जे असतात त्या मॉडरेट असतात. ओके, म्हणजे या दोघांच्या मध्ये स्लो पण नाही आणि फास्ट पण नाही, मग त्यांना आपण बोलणार काय, मॉडरेट रिॲक्शन. ओके, येस, आता पुढे काय सांगितलं बघा. त्याचं एक्झाम्पल दिलं आहे. डिकम्पोजिशन ऑफ H2O2, दॅट मीन्स हायड्रोजन पेरॉक्साईड, डिकम्पोजिशन ऑफ HI, डिकम्पोजिशन ऑफ N2O5 नायट्रोजन पेंटॉक्साइड, हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर, formation of a ester, etc. Okay, so these are all the reaction which are come under the moderate rate type of reaction. Okay, next one, classification of reaction. Okay, आता एक classification of reaction काय दिले बघा इथं. टाइप्स ऑफ रिॲक्शन, रेट कॉन्स्टंट के, हाफ लाईफ. ओके, इथं काय दिले बघा, टाईप ऑफ रिॲक्शन काय काय येते, त्याचा रेट कॉन्स्टंट केची व्हॅल्यू दिली आणि हाफ टाईम दिला आहे बघा, की हाफ रिॲक्शन कंप्लीट व्हायला किती वेळ लागतो ते. ओके, सो इथं दिले बघा, स्लो ज्या रिॲक्शन असतात त्यांचा रेट कॉन्स्टंट काय असतो, 10⁻⁷ DM³ पर मोल पर सेकंड. ओके, आणि हाफ टाईम काय त्यांचा वाला 10⁸ सेकंड अबाउट 3 year. ओके, म्हणजे 3 वर्षापर्यंत त्याचा वाला हाफ टाईम तो आहे. दुसरं काय दिलं आहे, मॉडरेट. मग मॉडरेटमध्ये काय सांगितलं बघा, 10⁻⁴ to 10⁻⁻1 DM³ पर मोल पर सेकंड. येस, आणि याचा वाला जो पण आहे हाफ टाईम तो काय राहू शकतो, 10⁵ सेकंड अबाउट अ डे टू 10⁻² सेकंड अबाउट अ 2 minutes. ओके, म्हणजे 2 मिनिटापासून तर एका दिवसापर्यंत एवढा याचा मॉडरेट रिॲक्शनचा रेट राहू शकतो. ओके, तिसरा पॉईंट काय दिला आहे बघा, फास्ट रिॲक्शन जे असतात त्यांचा रेट काय असतो, तर 10⁻² to 10⁵ DM³ पर मोल पर सेकंद असतो. ओके, यांचा हाफ लाईफ टाईम काय दिला आहे बघा, 10⁻⁻1 to 10⁻⁴ सेकंद दिला आहे. ओके, आणि अल्ट्रा फास्ट ज्या रिॲक्शन असतात त्या अल्ट्रा फास्ट रिॲक्शनचा टाईम दिला आहे अराउंड 10⁻11 DM³ पर मोल पर सेकंड. अँड हाफ लाईफ टाईम यांचा दिला आहे 10⁻12 दॅट इज अ पिको सेकंड टू 10⁻15 पर मो सेकंड. ओके, म्हणजे एवढ्या फास्टच्या रिॲक्शन घडून येतात. येस, पुढे काय दिले बघा. सॅम्पलिंग मेथड आर जनरली यूज टू मेजर द रेट ऑफ मॉडरेट रिॲक्शन. ओके, मॉडरेट रिॲक्शन जे आपण बघतोय म्हणजे हा वाला कॉलम. ओके, तर याचे सॅम्पलिंग मेथड आपण याला वापरतो. कंटिन्युअस रेट मॉनिटरिंग मेथड लाईक स्पेक्ट्रोफोटोमेट्री, कंडक्टोमेट्री आर यूज फॉर द रिॲक्शन with a rate constant 10⁻⁻1 DM³ per mole per second and the half time is a 10⁻² second. ओके, म्हणजे 10⁻² सेकंद त्यांचा काय असेल, हाफ टाईम असेल. ओके, यस, आता पुढे काय दिलं बघा. फास्ट रिॲक्शन आर मॉनिटर युझिंग अ फ्लो मेथड अँड द अदर स्पेशल टेक्निक. ओके, आता आपल्याला काय करायचं बघा, ज्या पण फास्ट रिॲक्शन आहेत त्यांचं मेजरमेंट करायचं आहे. मग त्या मेजरमेंट करण्यासाठी आपण काय करणार आहे, फ्लो मेथड्स वापरणार आहोत. ओके, आता काय ते फ्लो मेथड काय ती इथं आपण चेक करून घ्या. ओके, त्यांनी काय सांगितलं बघा, फास्ट रिॲक्शन
They are described as the reaction with the rate constant K is equal to 10 raised to 1 to 10 raised to 11 dm cube per mole per second. ओके, मग या दोघं 10 raised to 1 to 10 raised to 11 dm cube per मोल पर सेकंडच्या मध्ये येणाऱ्या रिएक्शनला आपण फास्ट रिएक्शन बोलतात. ओके, पुढे काय सांगितलं बघा, वन ऑफ द फास्टेस्ट रिएक्शन इज H plus plus OH minus, that is a H2O. The rate constant for the forward reaction Kf is equal to 1.4 into 10 raised to 14 dm cube per mole per second, and that for the reverse reaction, that is a Kr is equal to 2.5 into 10 raised to minus 5 per second. Hence the equilibrium constant of the reaction. Okay, तर इथं आपण तो रेट काढू शकतो. K is equal to Kf divided by Kr, which is equal to 1.4 into 10 raised to 11 dm cube per mole per second divided by 2.5 into 10 raised to minus 5 per second. Okay, which is equal to 0.56 into 10 raised to 6, which is equal to 0.56 into 10 raised to 16. Yes, इथपर्यंत आपल्याला उत्तरे भेटल्या जातात. Yes, ion combination recombination reaction are fast reaction. आयन रिकॉम्बिनेशन रिएक्शन जे असतात त्या फास्ट रिएक्शन असतात. मग इथे यांनी दिले बघा, H3O प्लस CH3COO मायनस गिव CH3COOH ॲसिटिक ॲसिड देईल आणि इथं वॉटर भेटेल आपल्याला. के ची व्हॅल्यू काय आली, के इज इक्वल टू 4.5 इंटू 10 raised to 10 dm cube per mole per second. ओके, सेकंड वन काय दिलं बघा, NH4 प्लस OH मायनस गिव NH4OH, के ची व्हॅल्यू काय आली 3 इंटू 10 raised to 10 dm cube per mole per second आली. ओके, आणि नेक्स्ट वन काय दिले बघा, H3O प्लस NH2C6H4CO मायनस, यांनी काय भेटेल आपल्याला, पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड भेटेल. काय भेटेल, पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड प्लस H2O. K is equal to 3.7 into 10 raised to 10 dm cube per mole per second, and next one is a H3O plus NO2 plus C6H4O minus give paranitrophenol. ओके, इथं आपल्याला काय भेटेल, पॅरानायट्रोफेनॉल भेटेल प्लस H2O. K ची व्हॅल्यू इथे दिली 3.6 into 10 raised to 10 dm cube per mole per second. ओके, म्हणजे इथं मोस्टली ऑर्गॅनिक रिएक्शन इथं दिले. पुढे काय दिले बघा, ऑर्गॅनिक सबस्टिट्यूशन रिएक्शन सच ॲज ब्रोमिनेशन ऑफ एन ॲरोमॅटिक अमाइन फेनॉल आर द फास्ट रिएक्शन. ओके, म्हणजे बघा ऑर्गॅनिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जे असतात, उदाहरणार्थ ब्रोमिनेशन, अमाइन्स आणि फेनॉलच्या या फास्ट रिएक्शन असतात. रिएक्शन ऑफ बायोलॉजिकल इम्पॉर्टंट लाईक रिएक्शन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आर द फास्ट रिएक्शन. ओके, आता बघा आपल्याला माहिती आहे की हिमोग्लोबिन जो आहे तो काय करतो, ऑक्सिजन कॅरियर आहे. काय करतो, ऑक्सिजन कॅरियर आहे ना, ऑक्सिजन घेऊन जातो त्या पर्टिक्युलर सेल्सपर्यंत. मग या फास्ट रिएक्शन आहे. ओके, आणि ऑक्सिजन घेऊन जातो आणि येताना कार्बन डायऑक्साईड घेऊन येतो. मग तो काय आपल्याला या सर्व फास्ट रिएक्शन आहेत. ओके, पुढे बघूया आता आपण काय ते. चला आता नेक्स्ट टॉपिक दिला आपल्याला, स्टडी ऑफ कायनेटिक्स ऑफ अ फास्ट रिएक्शन बाय स्टॉप फ्लो मेथड. ओके, स्टॉप फ्लो मेथड जे आहे त्या स्टॉप फ्लो मेथडच्या मदतीने आपण काय आता करणार आहोत, स्टडी करणार आहोत. स्टडी ऑफ अ कायनेटिक ऑफ अ फास्ट रिएक्शन बाय युझिंग स्टॉप फ्लो मेथड. ओके, स्टॉप फ्लो मेथडच्या मदतीने आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. ओके, काय दिले इथं बघूया आता आपण. द स्टॉप फ्लो टेक्निक इज यूज टू डिटरमाइन द रेट ऑफ फास्ट रिएक्शन. ओके, स्टॉप फ्लो जी मेथड आहे ते आपण यूज करणार कशासाठी, टू डिटरमाइन द रेट ऑफ फास्ट रिएक्शन. फास्ट रिएक्शनचा रेट आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी स्टॉप फ्लो टेक्निक आपण यूज करू. द टू रिएक्टंट सोल्युशन आर फोर्स टू जेट into a mixing chamber which are designed so as the reactant solution, so as to ensure that the mixing is done rapidly in about 10 raised to minus 3 second. ओके, तर आपल्याला इथं दिलेलं आहे ते ॲपरेटस. ओके, पहिले स्टॉप फ्लो टेक्निक्स ऑफ टू स्टडी द स्टॉप फास्ट रिएक्शन काय दिले इथं बघा, लाईट बीम इथून जाणार आहे, इथून आउटलेट असेल, इथून रिएक्शन वेसल, हे जे मेन आहे आपल्याला रिएक्शन वेसल आहे. यस, इथून लाईट बीम गेली, लाईट बीम गेल्यानंतर इथून परत लाईट बीम बाहेर आली आणि याच्यावर आपण काय केलं, ॲब्झॉर्बन्स याचा मेजर केला. येस, ऑब्झर्बन्स मेजर केला म्हणजे इन शॉर्टमध्ये याला कलोरीमीटर आपल्याला वापरायचं आहे. इथे जेट दिलेले आहेत, इथं मिक्सिंग चेंबर आहे, हे सर्व काय दिले, हे मिक्सिंग चेंबर आहे, यामध्ये मिक्सिंग होणार. इथं सिरिंज दिले आहेत आणि इथं आपल्याला सोल्युशन असतं. ओके, या पद्धतीनं त्याचं वर्किंग कसं आहे ते आपण समजून घेऊया. येस, इथं काय सांगितलं बघा, द स्टॉप फ्लो मेथड वॉज द फॉलोइंग ॲडव्हान्टेजेस. काय दिले बघा, ओके, इथपर्यंत आलो होतो आपण. द सोल्युशन देन पास इन टू द रिएक्शन वेसल, द फ्लो इज देन स्टॉप suddenly and the concentration are determined as a function of a time using a spectrophotometric technique. ओके, स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक टेक्निक इथं आपल्याला यूज करायची. ओके, मी इथं काय सांगितलं, इथं द मेथड इज काय फॉलोइंग ॲडव्हान्टेजेस काय सांगितलेत बघा. द मेथड इज नॉट अफेक्टेड बाय द रेट ऑफ फ्लो ऑफ अ रिॲक्टंट
सोल्युशन प्रोव्हाइडिंग द मिक्सिंग इज थ्रू. ओके, म्हणजे बघा इथं काय सांगितलं, द मेथड इज नॉट अफेक्टेड. ही मेथड आहे त्याला काही इफेक्ट होत नाही. कसला? द रेट ऑफ फ्लो ऑफ रिॲक्टंट सोल्युशन प्रोव्हाइडिंग द मिक्सिंग. ओके, सेकंड पॉईंट काय सांगितलं बघा, स्मॉल व्हॉल्यूम ऑफ द रिॲक्टंट सोल्युशन कॅन बी यूज. स्मॉल व्हॉल्यूम जे आपल्याला ते आपण वापरू शकतो. दिस इज स्पेशली ॲडव्हान्टेजियस when enzyme reaction are being studied as enzyme are not available in a large amount. ओके, मग एन्झाईमची जर स्टडी करायची असेल तर आपण या मेथडचा वापर करू शकतो. का? कारण एन्झाईम आर नॉट अवेलेबल इझिली एन्झाईम आपल्याला अवेलेबल होत नाही, त्यामुळे आपल्याला या मेथडचा आपण वापर करू शकतो. ओके, 3 नंबर काय दिलं बघा, अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन कॅन बी ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ अ स्पेक्ट्रम ऑफ अ ॲब्झॉर्बन्स वर्सेस टाईम. ओके, एक परमनंट असा तुम्हाला रेकॉर्ड इथं भेटणार आहे. कसला? सो इट इज इन अ फॉर्म ऑफ ग्राफ. ओके, मग ग्राफ भेटेल आपल्याला कसला? तो इट इज अगेन्स्ट द ॲब्झॉर्बन्स वर्सेस टाईम. येस, शेवटचा पॉईंट काय सांगितलं बघा, अँड इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज ऑफ द मेथड इज द पॉसिबिलिटी दॅट ट्रान्झिट इंटरमिजिएट कॅन बी डिटेक्टेड अँड देअर कॉन्सन्ट्रेशन कॅन बी मेजर. ओके, म्हणजे बघा आतमध्ये जो पण इंटरमिजिएट येतो त्याला आपण काय करू शकतो? डिटेक्ट करू शकतो आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय करू शकतो? मेजर करू शकतो. ओके, तर हे दिले आपल्याला टॉप फ्लो मेथड. ओके, तर ही डायग्राम त्याच्यावरली बघा या पद्धतीने लाईट बीम इथून मोनोक्रोमॅटरमधून एक जाणार आहे. आउटलेट दिलाय, इथं रिॲक्शन वेसल दिले आणि इथं दिलाय तो फोटो इलेक्ट्रिक सेल अँड ॲब्झॉर्बन्स रीड आउट. ओके, ह्या कॉर्ड विंडो दिल्या. ओके, तर जेट दिलंय, मिक्सिंग चेंबर आणि यामध्ये सोल्युशन आहे आणि हे काय आपले सिरिंज आहेत, या पद्धतीने दिलेले आहे. पुढचा जो पॉईंट आहे तो बघूया आपण. काय सांगितलं बघा पुढे, द यूज ऑफ फोटोकेमिकल मेथड फॉर द स्टडी ऑफ द फास्ट रिॲक्शन इन्व्हॉल्व 2 मेन रिक्वायरमेंट. ओके, मग याला रिक्वायरमेंट काय आहे? पहिली काय सांगितले बघा, द फर्स्ट वन डील विथ द इनिशिएशन ऑफ द रिॲक्शन इन अ टाइम इंटरवल विच इज मच शॉर्टर कम्पेअर टू द completion of overall reaction time. ओके, इथं काय सांगितलं बघा, द फर्स्ट वन डील विथ द इनिशिएशन ऑफ द रिॲक्शन. इनिशिएशन ऑफ द रिॲक्शन फार महत्त्वाचं आहे. आता इनिशिएशनमध्ये काय काय सांगितले ते बघा, इन अ टाइम इंटरवल विच इज अ मच शॉर्टर कम्पेअर टू द कम्प्लिशन ऑफ द ओव्हरऑल रिॲक्शन टाईम. ओके, म्हणजे रिॲक्शन टाईम जेवढा असेल त्याचा त्यापेक्षा एकदम कमी असा हा टाईम असणार आहे. ओके, सेकंड वन काय सांगितलं बघा, सेकंड वन इन्व्हॉल्व चॉईस ऑफ अ सुटेबल पॅरामीटर. ओके, सेकंड काय दिलं आपल्याला, चॉईस ऑफ अ सुटेबल पॅरामीटर फॉर फॉलोविंग द कोर्स ऑफ द रिॲक्शन. ओके, ह्या सांगितलं पुढे, सेकंड वन इन्व्हॉल्व द चॉईस ऑफ अ सुटेबल पॅरामीटर फॉर फॉलोविंग द कोर्स ऑफ द रिॲक्शन. ओके, एक सुटेबल पॅरामीटर इथं घ्यायची आपल्याला गरज आहे. ओके, आता यस पुढे काय सांगितलं बघा, फ्लॅश फोटोलिसिस टेक्निक was proved to be a very convenient method not only for the initiation but also the bringing out the considerable extent of the reaction in a short interval of time. ओके, म्हणजे इथं फ्लॅश फोटोलिसिस इथं दिलेलं आहे. तुम्हाला क्वेश्चन 5 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. राईट द नोट्स ऑन द फ्लॅश फोटोलिसिस. ओके ओके, फ्लॅश फोटोलिसिसवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो यू हॅव टू राईट दिस ऑल थिंग. कॅलेंडरीतून प्रिन्सिपल देणार, ॲपरेटस काय आहे ते, त्याचं वर्किंग काय ते तुम्हाला लिहायचं आहे. येस, बघा इथं पुढे काय सांगितलं, धिस टेक्निक वॉज डिस्कवर बाय नोरिश अँड पॉर्टर अँड दे वेअर अवॉर्डेड नोबेल प्राईज फॉर द सेम. ओके, म्हणजे बघा ही टेक्निक्स एवढी महत्त्वाची होती की याच्यामुळे त्यांना काय भेटलं होतं, नोबेल प्राईज भेटलं. काय भेटलं होतं, नोबेल प्राईज भेटलं होतं. कोणाला भेटलं होतं, नॉरिश अँड पॉर्टर या. ओके, आता प्रिन्सिपल काय यादवलं बघून घेऊया. ओके, तर बघा, द रिॲक्टन सिस्टम इज प्लस इरेडिएटेड विथ द इन्स्टंट फ्लॅश ऑफ लाईट इन अ विजिबल ऑर UV रिजन टू प्रोड्यूस अ मेजरेबल चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन इन द सिस्टम. ओके, त्यांनी काय सांगितलं बघा, ते पण रिॲक्टन सिस्टीम जे आहे त्याला पहिले आपल्याला काय करायचं आहे, इन्स्टंट फ्लॅश ऑफ लाईट, विजिबल लाईट किंवा UV लाईटमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. ओके, यस, पुढे काय सांगितलं बघा, however the flash must be a short duration which is usually in the order of a few microsecond. ओके, जो फ्लॅश असणार आहे तो एकदम कमी ड्युरेशनचा असणार, फ्यू मायक्रोसेकंड्सचा असणार आहे, हॅव्हिंग द एनर्जी ऑफ द ऑर्डर ऑफ अ फ्यू थाउजंड जूल पर पल्स. ओके, एनर्जी त्याला काय आहे, फ्यू थाउजंड जूल्स पर पल्स त्याच्यावरली एनर्जी आहे. द सबसिक्वेंट केमिकल चेंजेस आर देन रेकॉर्डेड बाय द टू ऑब्झर्प्शन स्पेक्ट्रम टेक्निक नोन ॲज द फ्लॅश स्पेक्ट्रोस्कॉपी और अ कायनेटिक स्पेक्ट्रोमेट्री. ओके, मग इथं काय आलं सांगितलं आहे बघा, आपल्याला एक फ्लॅश स्पेक्ट्रोस्कॉपी घेतलेले और अ कायनेटिक स्पेक्ट्रोमेट्री इथं घेतलेलं आहे सिम्पली. ओके, काय सांगितलं तर बघा, द रिॲक्टन सिस्टम इज द फर्स्ट इरेडिएटेड विथ अन इंटेन्स फ्लॅश ऑफ अ लाईट इन अ विजिबल और अ UV रिजन सो ॲज टू प्रोड्यूस अ मेजरेबल चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन इन द सिस्टम.
However, the flash must be a short duration, which is usually the order of a few microseconds, having energy of a order of a few thousand joule per pulse. The subsequent chemical changes are then recorded by the two absorption spectrum techniques known as a flash photoscopy. मग त्याला काय सॉरी फ्लॅश स्पेक्ट्रोस्कॉपी त्याला बोलणार और कायनेटिक स्पेक्ट्रोमेट्री. काय बोलणार आहे आपण? फ्लॅश स्पेक्ट्रोस्कॉपी बोलणार और कायनेटिक स्पेक्ट्रोमेट्री बोलणार. ओके, पुढे काय सांगितलं बघा, ॲपरेटस. द ॲपरेटस दिले बघा इथं. द ॲपरेटस फॉर द फ्लॅश फोटोलिसिस इज अ थेमॅटिकली शो इन द फिगर. ओके, तुम्हाला ही डायग्राम पण विचारली जाऊ शकते. ड्रॉ द ॲपरेटस ऑफ फ्लॅश फोटो. ओके, तर ही डायग्राम पण तुम्हाला काढायला येऊ शकते. किंवा जर फ्लॅश फोटोलिसिसवर क्वेश्चन आला तर तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची आहे. ओके, मग काय दिले बघा इथं, काय काय गोष्टी दिल्यात तर इथं बघा हे आहे सॅम्पल दिलं आहे, देन मोनोक्रोमॅटर आहे, सॅम्पल दिलं आहे आपल्याला, त्यानंतर मोनोक्रोमॅटर दिलं आहे, त्यानंतर कोलिमिनेटिंग रेंज दिल्या आहेत, ह्या ज्या आहेत त्या दोघं त्या आपल्या कोलिमेटिंग लेन्स आहे. ओके, त्यानंतर इथून दिलं आहे फोटो इलेक्ट्रिक डिटेक्टर दिला आहे, हा ओसिलोस्कोप दिला आहे. ओके, येस, आणि इथून पुढे आपण जाणार आहोत. इथं स्पार्क गॅप दिला आहे, फ्लॅश लॅम्प दिला आहे. ओके, इथं या पद्धतीने अरेंजमेंट केले. हाय व्होल्टेज सप्लाय इथून दिला आहे आपण आणि इथून ट्रिगर सिंगल. ओके, तर या पद्धतीने फ्लॅश फोटोलिसिसचं जे ॲपरेटस आहे ते दिलेलं. ओके, पुढे काय दिलं बघूया आपण. काय सांगितलं आता हे ॲपरेटसच्या डिटेलमध्ये माहिती इथं दिली असेल बघा. अ टिपिकल फ्लॅश फोटोलिसिस ॲपरेटिस कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट. ओके, 3 पार्ट आहे. कुठे कुठे? पहिला द फोटोलिसिस फ्लॅश फॉर अ प्रोड्युसिंग. काय सांगितलं पहिला? अ फोटोलिसिस फ्लॅश. पहिला सांगितलं फोटोलिसिस फ्लॅश दिले आपल्याला फॉर प्रोड्युसिंग अ शॉर्ट प्लस ऑफ अ हाय इंटेन्सिटी विथ एनर्जीज पर फ्लॅश रेंजिंग फ्रॉम 2 जूल टू 2000 जूल इन अ टाइम इंटरवल 1 to 100 मायक्रोसेकंद. 1 ते 100 मायक्रोसेकंदमध्ये ते जनरेट करू शकते. 2 जूलपासून ते 2000 जूल. ओके, दिस इज अचीव बाय अ सिरीज ऑफ हाय व्होल्टेज. ओके, हे कसं करणार आहे आपण? दिस इज अचीव बाय द सिरीज ऑफ हाय व्होल्टेज. हाय व्होल्टेजच्या सिरीजने त्याला आपल्याला अचीव करायचं आहे. ओके, हाय व्होल्टेज कंडेन्सर बिंग चार्ज अँड डिस्चार्ज रॅपिडली बाय अ सुटेबल ट्रिगरिंग मेकॅनिझम. तर काय सांगितलं बघा, दिस इज अचिव्हिंग बाय अ सिरीज ऑफ हाय व्होल्टेज कंडेन्सर्स बिंग अ चार्ज अँड डिस्चार्ज रॅपिडली बाय अ सुटेबल ट्रिगरिंग मेकॅनिझम. ओके, सुटेबल ट्रिगरिंग मेकॅनिझम आहे, त्याच्या मदतीने काय होणार? चार्ज होणार आहे. ओके, द इमर्जिंग लाईट इज अ कोलिमिनेटेड ऑन टू द रिॲक्शन वेसल बाय मीन्स ऑफ अ मिरर. काय सांगितलं इथं? द इमर्जिंग लाईट इज अ कोलिमिनेटेड ऑन टू द रिॲक्शन वेसल बाय मीन्स ऑफ अ मिरर. मिरर्सच्या मदतीने आपण हे करू शकतो. ओके, पुढे काय सांगितलं बघा, रिॲक्शन वेसल. दुसरं काय सांगितलंय? रिॲक्शन वेसल विथ अ सुटेबल थर्मोस्टॅटिक अरेंजमेंट फॉर मेंटेनिंग द टेम्परेचर. ओके, रिॲक्शन वेसल आपल्याला घ्यायचं आहे, त्याला एक सुटेबल असं थर्मोस्टॅटिक अरेंजमेंट इथं केलेली असली पाहिजे. ओके, पुढे काय सांगितलं बघा, सुटेबल अरेंजमेंट फॉर मॉनिटरिंग द चेंज इन ॲब्झॉर्बन्स दॅट इज इन अ मोनोक्रोमॅटर अँड अ फोटोकल डिटेक्शन सिस्टीम युजली कपल्ड टू अन ओसिलोस्कोप. ओके, ओसिलोस्कोप आपल्या याला काय केलेलं असतं? कपल केलेलं असतं टू रेकॉर्ड द ॲब्झॉर्बन्स टाईम प्लॉट. ओके, ॲब्झॉर्बन टाईम प्लॉट जो आहे तो इथं काय करू शकतो आपण? त्याला रेकॉर्ड करू शकतो. रेकॉर्ड द ॲब्झॉर्बन्स टाईम प्लॉट. इन अ रिसेंट इयर हाय पॉवर प्रोसेस लेझर लाईट सोर्सेस हॅव बीन यूज इन अ फ्लॅश फोटोलिसिस. ओके, म्हणजे इथं लेझर लाईट सोर्स आपण यूज करू शकतो ॲज अ फ्लॅश फोटोलिसिस. ओके, एवढी माहिती इथं. ओके, इथं हा आपला जो चॅप्टर आहे इथं कंप्लीट होतो. ओके, तर ह्या चॅप्टरमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण बघितल्या आहेत की हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो फ्लॅश फोटोलिसिस संदर्भात. मी सर्व क्लिअर करतो अगोदर एक पॉईंट. या चॅप्टरमध्ये महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत? ओके, याच्या वर येणारे काही क्वेश्चन्स असतील ते आपण बघून घेऊया. तर इथं काय काय दिलेत बघा आपल्याला क्वेश्चन. तर इथं काय दिले बघा, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन इफेक्टिव्ह कोलिजन, काय ते एक्सप्लेन करा. त्यानंतर स्टेट द इम्पॉर्टंट अझम्पशन ऑफ कोलिजन थेरी ऑफ अ रिॲक्शन रेट. तिसरा क्वेश्चन दिला, हाऊ डज द कोलिजन थेरी एक्सप्लेन विथ इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द रेट ऑफ रिॲक्शन. ओके, त्यानंतर तिसरा दिला आहे, व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ अ कोलिजन थेरी ऑफ अ रिॲक्शन रेट. डिस्कस द ॲप्लिकेशन ऑफ कोलिजन थेरी द युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. ओके, राईट इन्फॉर्मेटिव्ह नोट्स ऑन लिंडरमॅन थेरी ऑफ अ युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, कोलिजन थेरी ऑफ अ बायमॉलिक्युलर रिॲक्शन. ओके,
सातवा दिला आहे राईट द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर कोलिजन फ्रिक्वेन्सी ऑफ अ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन इन्व्हॉल्विंग डिफरंट मॉलिक्यूल एक्सप्लेन द टर्म इन्व्हॉल्व. या पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आपल्याला डिस्कस द क्लासिफिकेशन ऑफ रिॲक्शन ऑन द बेसिस ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. इथं आपण बोललो स्लो, फास्ट आणि मॉडरेट रिॲक्शन आणि अल्ट्रा फास्ट रिॲक्शन, ज्या टाईप इथं आपण डिस्कस केले होते. ओके, त्यानंतर पुढे काय दिलं आहे, हाऊ इज द स्टॉप फ्लो मेथड यूज टू स्टडी द कायनेटिक्स ऑफ फास्ट रिॲक्शन. आणि शेवटचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन फ्लॅश फोटोलिसिस टेक्निक फॉर स्टडिंग कायनेटिक्स ऑफ अ फास्ट. ओके, सो दिस काइंड ऑफ क्वेश्चन. ओके, तर हे क्वेश्चन विचारले जातील तुम्हाला 5 मार्कांसाठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, ते झाल्यानंतर यातले काही न्यूमेरिकल्स इथं दिलेले आहेत, 1-2 न्यूमेरिकल्स. ओके, त्यानंतर मग ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. ओके, एवढं सर्व काही गोष्टी आपल्याला fill in the blanks आहेत. तर ट्रू और फॉल्स आहे. या साईडला दिले आपल्याला एम. तो या पद्धतीने इथं आपला हा जो चॅप्टर तो इथं कंप्लीट झाला. थांबू इथं आपण, भेटूया आता पुढच्या लेक्चरमध्ये एका नवीन चॅप्टर सोबत.